राम राम मंडळी. आजच्या भागात या मालिकेमध्ये आपल्याला असं दिसलं की वैदेहीने तेजाचं कारस्थान अख्ख्या शाळेसमोर उघड पाडलेलं असतं. त्यातच तेजाने तिच्याच घरावरती हल्ला केला होता. त्यानंतर त्यानेच गुंडांना पाठवलेलं असतं आणि पळवूनही लावलेलं असतं. तेजाला आता तिथून जावं लागतं, पण जाण्याअगोदर वैदेही त्याला चांगलं ठसकावून सांगते, परत माझ्या वाट्याला जायचं नाही. इकडे घरी आल्यानंतर बाबा वैदेहीवरती चिडतात आणि तिला बॅग घेऊन घरातून जायला सांगतात. तिची मैत्रीण किमया हिला सांगत असतात हिची बॅग भरायची आणि आजच्या आज हिला घरातून घेऊन जायचं. वैदेही रडत असते, बाबांना एकच विनवणी करत असते, हे घर माझं नाहीये का? त्यावरती बाबा वैदेहीला म्हणतात, हिला तोंड बंद करून इथून जायला सांग. एकदा का माझं तोंड उघडलं की सर्व काही खरं आहे ते मग मी हिला सांगेन, असे बाबा आईला सांगत असताना वैदेही म्हणते, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते मला सांगा. आता बाबा वैदेहीबाबतचा भूतकाळ उडगळून सांगतील का? त्यातच वैदेहीला ते घर सोडून जायला सांगतात. तेव्हा वैदेही देखील घर सोडून जायला तयार होते. तर येणाऱ्या उद्याच्या 9 ऑगस्टच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की एकतर वैदेहीने तेजाचा जो अपमान केलेला असतो तो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो. त्यामुळे तेजाचा मित्र थंडर यावरती माईसाहेब चक्क हात उचलत त्याच्या कानाखालीच मारतात. त्यावरती तेजा माईसाहेबांना विचारू लागतो, तुम्ही हे का केलं? त्यावर माईसाहेब म्हणतात, माईसाहेबांच्या दरबारात गद्दार असणार आहे त्याला थारा नाही, असे म्हणत आता त्या थंडरला तेथून जायला सांगतात. दुसरीकडे वैदेही सुद्धा आता घर सोडून जायला निघालेलीच असताना तिथे पुष्पा काकींची एंट्री होते. त्यांच्या हातात एक एनव्हलप असतं आणि त्या वैदेहीला जॉब ऑफर करतात. रमावती सहकारी बँकमध्ये तुला जॉब लागलेला आहे असे म्हणत ते अपॉइंटमेंट लेटरच वैदेहीच्या हातात टेकवितात. तुझी भेट थेट काकी साहेबांशी झालेली आहे, त्यामुळे एंट्री सुद्धा तुला थेट मिळालेली आहे असे सांगत ते वैदेहीला जॉब ऑफर करतात. एकीकडे बाबा वैदेहीला घर सोडून जा सांगत असतानाच आता तिला नोकरी लागलेली आहे, त्यामुळे रमावतीत राहण्याचं आणखीन एक कारण तिला मिळालेलं आहे. आता स्वाभिमानी वैदेही ही जॉब ऑफर स्वीकारेल का? पाहणे तितकेच इंटरेस्टिंग ठरेल. मालिकेच्या अशाच अपडेट करता मालिका रिपोर्ट या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.